संत गाडगेबाबा विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाली। सभेमध्ये वज्झर अचलपूर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह अनाथालयाचे श्री शंकरबाबा पापडकर यांची डिलीट मानद पदवीकरिता एकमताने निवड करण्यात आली। विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने समाजकार्यामध्ये बहुमूल्य योगदान देणारे श्री शंकरबाबा पापडकर यांना विद्यापीठाची मानद डिलीट देण्याचा निर्णय घेतला होता। संपन्न होणाऱ्या 37व्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांना सन्मान डिलीट मानद पदवी प्रदान केल्या जाणार आहे। त्यांचे अधिसभेमध्ये सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले आहे। विद्यापीठाने मला मानद ही पदवी दिलेली आहे डिलीटची आणि मला डॉक्टर केलं, याचा मला सार्थ अभिमान तर आहेच, परंतु संत गाडगेबाबा विद्यापीठाने जे पदवी देऊन माझ्या कार्याला देशासमोर मांडलेलं आहे त्याला जास्ती महत्व आहे। 18 वर्षावरील बेवारस मतिमंद बेवारस दिव्यांग मुलं कुठे जातात? 1 लाख मुली दरवर्षी बाहेर जातात, रिमांडच्या कुठे जातात? त्यासाठी कायदा झाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत आहे। आतापर्यंत मी 24 मुलींचे बेवारसांचे लग्न लावून दिले, 123 मुलांना आधार कार्ड मिळवून त्यांना जनधन योजनेमध्ये सहभाग करून घेतलेला, सगळ्यांचे 15,000 झाडं लावून एक इतिहास निर्माण केलेला आहे आणि हे वज्झर मॉडेलप्रमाणे मी केलेलं आहे। मी या पदवी स्वीकारण्याची संमती देतो आणि या मुद्द्याचे मी राज्यपाल कोश्यारींचे आणि मुरलीधर चांदेकरांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो का त्यांनी ही पदवी देऊन पूर्ण भारतामध्ये एक गाडगेबाबा विद्यापीठाचा इतिहास निर्माण केला। त्याबद्दल माझ्याजवळ शब्द नाहीत। शेवटी विनंती करतो की 18 वर्षावरील बेवारस मुलांना आजीवन बालगृहामध्ये राहू द्यावे असा कायदा करावा, हीच शेवटी चरणी करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।